मी सर्वात मोठी त्यांची नात, म्हणजे त्यांच्या बहिणीची नात. तर माझं बालपणी त्यांच्याकडे सुट्टीत खूपच गेलं. म्हणजे मला स्वतःला वडिलांचं आठवण नव्हतं, आईचं पण नव्हतं. पण हे माझं आठवण. आम्ही सगळे जवळजवळ 12-14 जण जमायचो, आत्यांची मुलं, मी. आणि आमचा एकत्रित तिथं सगळा खेळ वगैरे चालायचा. तर आप्पासाहेब घरात असताना आणि आमचे काका लोक घरात असताना आमच्याकडे खूप शांतता असायची. दंगा केलेला त्यांना अजिबात आवडायचा नाही. ते बाहेर गेले की मग आमचा वाडाभर दंगा करायचा. आणि ह्या आप्पांना मी आप्पा म्हणायचं कारण म्हणजे ते माझे आजोबा एकतर. आणि आजोबांना आपण साहेब म्हटलं तर ते परकं वाटतं, म्हणून मी आप्पा म्हणते. आणि ह्या आप्पांनी माझ्या आजीला सांगितलं, तू माझ्या घरात राहायचं, माझ्या अर्ध्या बाबतीतली सतकोट तुझी, तुझ्या हातात पोळपाट मी खाणार नाही. त्यामुळे आमचं सगळं इथेच, म्हणजे हेच आमचं घर. आणि ते जरी लोकांना असे करारी किंवा दबदबा असं वाटत असलं तरी त्यांची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर अशी की त्यांच्या चेहऱ्यावर प्रेमळपणा पण दिसत होता. असे मला कधीच त्यांचा दरारा वाटला नाही. लोकांना का वाटत होता मला कळत नाही. आणि असे हे माझे प्रेमळ आजोबा, म्हणजे त्यांचं घरात एवढं सगळ्यांकडे लक्ष की एकच आणखीन सांगायची गोष्ट म्हणजे माझी आजी गेल्यानंतर गुंजवण्याला त्यांच्या तिथे दगडावर एक कावळा बसला आणि तो किती हाकलला तरी जात नव्हता, खूप ओरडत होता. शेवटी आजोबा म्हणाले, अहो सोनूताई, त्याच्यापुढे तुम्ही दैवात ठेवा, माझी ताई भेटायला लागली. म्हणजे ह्याच्यावरून त्यांचं सर्वांवर किती प्रेम होतं, किती माया होते हे दिसून येतं. आणि आजकाल काही कुणी असं सांगणार नाही, तू माझ्या घरात राहा आणि माझ्यातली पोळी भाकरी मी अर्धी तुझी. तर हा गुण थोडासा माझ्याकडे आला असं मला वाटतं. कारण माझ्याकडे एक माझा आतेजीर राहत होता आणि एक दिवस तो उदास बसला आणि मी म्हटलं, का रे बसलास? तर भावाचे पैसे आले नाही. म्हटलं, अरे हे एवढंच ना, हे घे फॉर्म, घ्यायला पैसे, फॉर्मवर परीक्षा वाया जाता कामा नये. आणि माझ्या घरात जे माझी सुद्धा परिस्थिती बेताचीच होती. 2 मुलं शिकणारी, येणारं जाणारं, पगार कमी, तरी सुद्धा